चिमुकलं जग भाग 8 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. डॉक्टरांचे उपचार चालू होते. प्रकृती आता थोडी स्थिर झाली होती. डॉक्टर, जे काही उपचार करायचे आहेत ते करा. ट्रीटमेंट बेस्टच झाली पाहिजे. पैशांची काळजी नको, विश्वराज म्हणाले. सर, सगळ्या गोष्टी पैशाने मॅनेज करता येणं शक्य झालं असतं तर माणसाला देवाची काय गरज होती. करायचे तेवढे सगळे प्रयत्न आपण करतच आहोत. पण खरं सांगू, त्यांची बॉडी आता बरीच अशक्त झाली आहे. ते ठीक झाले तरीही त्यांना कायम ऑक्सिजन सिलेंडर लावावाच लागेल. इथल्या हॉस्पिटलमध्ये तशा अत्याधुनिक सोयी नाहीत. ते थोडे स्थिर झाले तर तुम्ही पुण्या मुंबईच्या डॉक्टरांना दाखवू शकता. पण खरं सांगायचं तर त्यांचं हार्ट खूपच वीक झालं आहे. अशा कंडिशनमध्ये त्यांना ट्रॅव्हलिंग झेपेल की नाही. शिवाय कोणतंही ऑपरेशन त्यांना आता सूट करणार नाही, डॉक्टर म्हणाले. म्हणजे डॉक्टर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? या दुखण्यातून तो कधीच बरा होणार नाही, भीत भीत विश्वराजाने विचारलं. जवळजवळ अशक्यच आहे ते. एक मोठा भाऊ म्हणून सल्ला देतो. त्यांच्या शरीराची चिरफाड करण्यापेक्षा, नाकातोंडात नळ्या टाकण्यापेक्षा त्यांच्याजवळ जो काही वेळ आहे तेवढा वेळ ते आनंदी कसे राहतील हे पहा. डॉक्टर म्हणून एवढाच सल्ला मी तुम्हाला देऊ शकेन. ते ऐकून विश्वराज पूर्ण हादरले. ही बातमी आता आनंदीला कशी सांगायची? तिच्या मनाची तयारी कशी करायची? डॉक्टर निघून गेले तसे विश्वराज सुद्धा बाहेर पडले. सगळं दुःख मनातल्या मनात झिरपून टाकलं आणि बाहेर येऊन म्हणाले, आनंदी, काळजी नको करूस हं. डॉक्टर म्हणाले तसं. सत्यजित ठीक झाला की आपण त्याला शहरात घेऊन जाणार आहोत. पण आनंदीने डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं होतं. बाबा ठीक होतील का काका? एक खोटी आशा होती म्हणूनच तिने विचारलं. अगं का नाही होणार? होईल ठीक. तू नको हं काळजी करूस. मी काय म्हणतो, आता सगळं ठीक आहे तर तुम्ही दोघी घरी जा. कालपासून इथेच थांबला आहात. थकला असाल. हो आनंदी, तू आणि आई घरी जा. आम्ही इथे आहोत. वाटल्यास थोडं फ्रेश हो आणि मग ये, गिरीश म्हणाला. शिरीष, तू या दोघींना घेऊन घरी जा. मी आणि गिरीश थांबतो इथे. शिरीष आई आणि आनंदीला घेऊन घरी आला. नूतनताई घरी आल्या आल्या त्यांनी आधी देवाची पूजा करून देवाला दिवा दाखवला. आनंदी तर सारखी रडतच होती. नूतनताई तिला घेऊन आपल्याच घरी आल्या होत्या. शिरीष, मी सगळ्यांसाठी चहा करते, तू फ्रेश होऊन घे. आनंदी पण फ्रेश होऊन आली. त्या तिच्या बाजूला बसल्या. तिच्या हातात चहाचा कप देत म्हणाल्या, घे ना बेटा, चहा तरी घे. पण आनंदीने साफ नकार दिला. आनंदी, असं हातपाय गाळून कसं ग चालेल? आता आपण खंबीर राहायला नको का? हळूहळू बाबांची प्रकृती होते ना स्थिर. काळजी नको करूस तू, नूतनताईंनी समजावलं. काकू, डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलंय मी, आनंदी म्हणाली. हो ना, मग हे पण ऐकलं असशील की ते म्हणाले तुम्ही त्यांना शहरात नेऊन दाखवू शकता म्हणून. आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न करायचे. काळजी नको करूस, नूतनताईंनी पुन्हा समजावलं. नाही काकू, शहराचा प्रवास त्यांना आता झेपणार नाही. मी इथेच त्यांची काळजी घेईन. हो बाई, बरं तसं तर तसं. पण त्यांची काळजी घ्यायला तुझ्यात तर ताकद हवी ना. कालपासून तू काही खाल्लं सुद्धा नाही आहेस, नूतनताई समजावत राहिल्या. पण आनंदी चहासुद्धा घ्यायला तयार नव्हती. लांबूनच ते सगळं शिरीष पाहत होता. तो पुढे झाला. तिच्या बाजूला येऊन बसला. हे बघ आनंदी, सगळी परिस्थिती आता आपल्याला माहिती आहे. आपल्याला काकांना खूप जपावं लागणार आहे. पण तू अशी रडत राहिलीस तर त्यांना जास्त टेन्शन येईल. ते बरे व्हायला हवे असतील तर आधी तू आनंदी झाली पाहिजेस. समजलं? अगं कळतंय का मी काय बोलतोय ते? आई, तो चहा इथे दे. असं म्हणत शिरीषने नूतनताईंच्या हातातला चहा घेतला. तिच्याकडे दिला. घे घे म्हणतोय ना. अगं घे पटकन. त्याचा आवाज किंचित वाढला तशी ती दचकली. तिने चहाचा कप हातात घेतला. हां, नुसतं हातात घेऊन काय होणार आहे? बिस्किटं खा ती आणि चहा घे. थोड्या वेळाने हॉस्पिटलला जायचं आहे. अशीच वागत राहिलीस ना तर हॉस्पिटलला नेणार नाही तुला, शिरीष म्हणाला. नाही नाही, असं करू नका. मला जायचं आहे हॉस्पिटलला, ती म्हणाली. हो ना, मग चहा बिस्किटं खाऊन घे लवकर. तिने मुकाट्याने 4 बिस्किटं आणि चहा घेतला. नूतनताईंना बरं वाटलं. थोड्या वेळाने गिरीशचा फोन आला की काकांना आता शुद्ध आली आहे. तेव्हा कुठे आनंदीला बरं वाटलं. ती संध्याकाळी बाबांना भेटायला गेली. किंचित का होईना सत्यजितांनी डोळे उघडले आणि हलकीशी स्माईल केली. तिला खूप आनंद झाला. पेशंटला फार त्रास देऊ नका हं, असं म्हणत नर्सने सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. आनंदी बेटा, रात्री तू इथे हॉस्पिटलमध्ये थांबायचं नाहीस. वाटल्यास सकाळी लवकर ये. तू गिरीश बरोबर परत जा. मी आणि शिरीष थांबतो इथे, विश्वराज म्हणाले. पण काका, तिला काहीच बोलू न देता विश्वराज पुन्हा म्हणाले.
सांगितलं ना तू घरी जा म्हणून आम्ही आहोत आणि तसं आता काळजीचं कारण नाही. आनंदी मग गिरीशबरोबर घरी आली. नूतनताईंनी दोघांना वरण भात वाढला. आनंदी देवासमोर बसून स्वामी समर्थांची पोथी वाचत होती. शिरीष आणि विश्वराज हॉस्पिटलमध्ये थांबले. शिरीष, आजची रात्र हॉस्पिटलमध्ये अवघडल्या स्थितीत काढावी लागणार आहे, विश्वराज म्हणाले. काही हरकत नाही बाबा, उलट मी तर म्हणत होतो तुम्ही सुद्धा घरी जा. मी थांबतो इथे, अगदी शहाण्यासारखं शिरीष म्हणाला. नाही रे शिरी, एकाला एक असलं की बरं असतं. पण बाबा, कालपासून तुमची सुद्धा किती दगदग झाली आहे. अशाने तुम्हाला त्रास होईल ना. तुम्ही तुमची BP शुगरची गोळी घेतलीत का, शिरीषने काळजीने विचारलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत मग विश्वराज म्हणाले. बापाची एवढी काळजी वाटते. म्हणजे काय बाबा, मला तुमची काळजी नाही, थोड्याशा दुःखी स्वरात शिरीषने विचारलं. तर मग मी सांगतो म्हणून एक गोष्ट करशील माझ्यासाठी. सांगा ना बाबा, मी कधी ऐकत नाही का तुमचं. शिरीष असं म्हणाल्यावर विश्वराजाने क्षणभर डोळे मिटून घेतले. त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, आनंदीशी लग्न कर. ते ऐकताच शिरीष चटकन उभा राहिला. बाबा काय बोलताय, त्याने विचारलं. काही चुकीचं बोलत नाही आहे बेटा. आनंदीशी लग्न करण्यात तुझं आणि तिचं हित आहे आणि आम्हा सगळ्यांची सुद्धा तशीच इच्छा आहे, विश्वराज म्हणाले. पण बाबा तुम्हाला माहिती आहे माझं खुशीवर. पुढचं तो काही बोलू शकला नाही. होय, खुशीवर तुझं प्रेम आहे, पण तिचं आहे का, आणि असलं तरी आता त्याचा काय उपयोग. विश्वराज असं म्हणताच शिरीष त्यांच्याकडे संशयाने पाहू लागला. माझ्याकडे असं नको रे पाहूस, कारण मी काहीही केलेलं नाही. जे काही केलंय ते खुशीने आणि तिच्या बाबांनी. विश्वराजांनी मग मोबाईल काढला आणि खुशीच्या साखरपुड्याचे फोटो दाखवले. शिरीषच्या पायाखालची जमीन सरकली. इच्छेने म्हण किंवा नाईलाजाने खुशी तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. तूही आता थांबू नकोस. मुख्य म्हणजे तिच्या सुखाच्या आड येऊ नकोस. हे बघ शिरीष, जैन साहेब तयार झाले असते तर मीही कधीच आड आलो नसतो, हे तुलाही चांगलं ठाऊक आहे. पण आता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे आणि आपल्याला आपला निर्णय घ्यायचा आहे. आनंदी खूप चांगली मुलगी आहे, शिकलेली आहे, समंजस आहे, तुला सांभाळून घेईल, तुझ्यावर प्रेम करेल अशीच आहे. खूप गोड आणि गुणी मुलगी आहे ती. तिला सून करून घ्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि माझी मुलं अजूनही आईबापाचं ऐकतात, त्यांचा बापावर विश्वास आहे असं समजून सत्यजितला मी तसं वचन दिलेलं आहे. मी तुझ्यापुढे हात जोडतो. ही एकच गोष्ट माझ्यासाठी कर. आयुष्यात पुन्हा मी तुला कधीच काहीच मागणार नाही. माझ्या मित्राला दिलेलं वचन मला मोडायचं नाही रे, असं म्हणत जवळजवळ रडतच विश्वराज तिथून उठून गेले. त्यांचा कापरा आवाज आणि दाटलेला कंठ शिरीषला जाणवला, पण त्याला काहीच सुचत नव्हतं. डोक्यावर हातोड्याने कुणीतरी घणाणती घाव करावे असं त्याचं झालं होतं. निरांजनात तेल घालत नूतनताईंनी आनंदीला विचारलं. आनंदी, झाली का गं पोथी वाचून. हो काकू झाली. तुम्हाला काही मदत हवी आहे का, आनंदीने विचारलं. नाही ग, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना काकू, काही त्रास होतोय का. म्हणजे होतच असेल, तुमची सुद्धा 2 दिवसात किती दगदग झाली आहे, आनंदी म्हणाली. चालायचंच, आपल्या बायकांना आराम कुठे असतो. तू नाही का आम्ही आल्यापासून किती राबते आहेस. त्या घरचं पाहते आहेस, इथलं पाहते आहेस, कॉलेजचं पाहते आहेस, बाहेरचं पाहते आहेस, आणि आता त्यात बाबासुद्धा आजारी, त्यांचंही टेन्शन घेऊन बसली आहेस. तू इथे त्यांचं टेन्शन घे आणि ते तिथे तुझं टेन्शन घेऊन बसलेत. नूतन काकू असं म्हणताच आनंदीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे बाबांनी माझं टेन्शन घेतलंय काकू, तिने विचारलं. नाहीतर काय, एका तरुण मुलीच्या बापाला तिचं लग्न होईपर्यंत टेन्शन येणारच. त्यांच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याला टेन्शन आलंच असतं. मागे आम्हाला म्हणत होते आनंदीचं लग्न करून दिलं की मग मी मोकळा, पण आनंदी ऐकतच नाही. ते ऐकून आनंदी शांत झाली. काकू, बाबांना सोडून मी लग्न करू एवढी स्वार्थी आहे का मी. मी त्यांना सोडून गेले तर त्यांची काळजी कोण घेईल. त्यांची तब्येत पाहताय ना तुम्ही, आनंदीने विचारलं. अगं पण बाबांना आपण वाऱ्यावर का सोडणार आहोत. आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊ ना. तुझं लग्न झालं तरी तू त्यांच्यासोबतच असशील. तू असशील, शिरीष असेल. नूतनताई पटकन बोलून गेल्या तशी आनंदी सपापली. नूतनताईंनी मग फार आढेवेढे घेतले नाही. होय आनंदी, हेच बोलायचं होतं. तुझ्या बाबांची खूप इच्छा आहे की त्यांच्या डोळ्यादेखत तुझं लग्न व्हावं. खरं तर पूजा झाल्यानंतर आम्ही लगेचच तुझ्याकडे हा विषय काढणार होतो, पण त्याआधीच भाऊजींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. काकू काय बोलतायत ते आनंदीला कळतच नव्हतं. हृदय मात्र धडधडत होतं.
आनंदी, विश्वराजांची आणि सत्यजित भाऊजींची अशी इच्छा आहे की तुझं आणि शिरीषचं लग्न व्हावं. काकू, आनंदी ताडकन उभी राहिली. काय झालं? तुला शिरीष पसंत नाही का? मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये तसा संवाद नाही. उलट आल्या आल्या भांडणच झालं होतं. शिरीषचा स्वभाव थोडा यांच्यासारखा आहे. तो चटकन चिडतो, पण एरवी मात्र शांत असतो. उगीच फार कुणाशी बोलणं नाही, दंगामस्ती खिदळणं नाही. गिरीशच्या अगदी विरुद्ध. पण मनाने मात्र फार चांगला आहे माझा शिरीष. तुला आनंदात ठेवेल. तुला पाहिलं ना तेव्हाच मला वाटलं होतं की परमेश्वराने मला अशी एक लेक का नाही दिली. योगायोगाने सत्यजित भाऊजींनी तुझ्या लग्नाचा विषय काढला आणि मला एवढा आनंद झाला म्हणून सांगू. असं वाटलं सुनेच्या रूपात लेकच घरी नेईन मी. तुला बाबांची काळजी असेल तर ती सुद्धा करू नकोस. आपण त्यांना आपल्याबरोबरच घेऊन जाणार आहोत. आनंदी मात्र शांत उभी होती. तिच्या पाठीवर हात फिरवत नूतनताईंनी विचारलं, कसला विचार करतेयस? तुझ्या मनात दुसरं कोणी नाही ना? हे बघ, तसं असेल तरी ठीक. आम्ही आनंदाने तुझं लग्न तिथे लावून देऊ. पण जे काय असेल ते खरं सांग बेटा. कारण लग्न म्हणजे आयुष्यभराचं बंधन असतं. तसं काही आहे का? नूतनताईंनी असं विचारताच तिने मानेने नाही असं सांगितलं. नूतनताईंना आनंद झाला. शिरीष पसंत आहे ना तुला? पण आनंदी काही बोलली नाही. मग होकार समजू ना आम्ही? काय बोलावं आनंदीला सुचत नव्हतं. नूतनताईंच्या गळ्यात पडून ती रडू लागली. नूतनताई तिला मायेने थोपटू लागल्या. विश्वराज तोंड धुवून पुन्हा शिरीषच्या बाजूला येऊन बसले तेव्हा त्यांचा चेहरा लाल झाला होता. मित्राचं आजारपण आणि कदाचित त्याचं असं सोडून जाणं त्याला झेपत नव्हतं. आपल्या बाबांना एवढं हतबल शिरीष पहिल्यांदाच पाहत होता. पण त्याला बसलेला धक्का त्याहून मोठा होता. खुशीने एवढा मोठा निर्णय घेतला आणि आपल्याला सांगितलं सुद्धा नाही. खरंच ती तिच्या आयुष्यात पुढे गेली. बाबा म्हणतात तसं इच्छेने किंवा मग मन मारून. तिच्या बाबांसाठी. शेवटी आपलं नातं तोडायचा निर्णय तिने घेतलाच. खुशीवर मी मनापासून प्रेम केलं होतं, अगदी सगळ्यांच्या विरोधात जाऊन. पण आता तीच माझ्या बरोबर नाही. तर मग एवढा सगळा अट्टाहास कशासाठी? बाबा पहिल्यांदा आपल्याकडे काहीतरी मागतायत. आईची सुद्धा तीच इच्छा दिसते. माझ्या सुखाचा प्रेमाचा विचार करून पाहिला मी. पण ते कदाचित माझ्या नशिबात नव्हतं. निदान आता आईबाबांचा तरी विचार करायलाच हवा. बाबांनी त्यांच्या मित्राला दिलेल्या वचनाचा तरी विचार करायला हवा. बाबांचा मान ठेवायलाच हवा. विश्वराज भिंतीला डोकं ठेवून हताश बसले होते. शिरीषने त्यांच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. त्यांनी डोळे किलकिले करून पाहिलं. बाबा, तुम्ही म्हणाल तसं करायला तयार आहे मी. मन घट्ट करून तो म्हणाला. खरंच शिरी? विश्वराजांना आनंद झाला. अक्षरशः त्याला मिठी मारून ते रडूच लागले. मार्केटमध्ये फळं आणायला गेलेला गिरीश तेवढ्यात घरी आला. धावत धावतच तो आईकडे गेला. काय झालं आई? आनंदी का रडतेय? बाहेर तुळशी वृंदावनाकडे बसून ती एकटीच रडतेय. काकांची तब्येत ठीक नाही का? तिला असं पाहवत नाही. मी तिला विचारलं, पण मला पाहून तर ती अधिकच रडू लागली. काय झालंय सांग ना? घाईघाईने गिरीशने नूतनताईंना विचारलं. त्याच्या हातातली पिशवी घेत नूतनताई शांतपणे म्हणाल्या, काकांची प्रकृती स्थिर आहे, आता काळजीचं कारण नाही. हुश, हे ऐकून बरं वाटलं. पण मग आनंदीला काय झालं? ती का रडतीये? डोकं बिकं दुखतंय की काय तिचं? गिरीशने विचारलं. अरे नाही, जरा वेगळीच गोष्ट आहे. त्याला आपल्या बाजूला बसवत नूतनताई म्हणाल्या. गिरीश, एक छान बातमी आहे रे. छान बातमी? कोणती? घाईघाईने गिरीशने विचारलं. शिरीष आणि आनंदीच्या लग्नाची चांगली बातमी. आणि तेच तिच्याशी बोलले मी. नूतनताई म्हणाल्या. काय? तो ताडकन उभा राहिला. त्याच्या भावना संमिश्र होत्या. एकीकडे आपली जवळची मैत्रीण आपली वहिनी होणार, आनंदी आपल्या घरी येणार, आपल्याला मजामस्ती करायला मिळणार, याचा त्याला भयंकर आनंदच झाला होता. पण दुसरीकडे पुन्हा दादाचा सारखा सारखा विचार येत होता. आता खुशीचं आणि त्याचं कायमचं तुटणार, या विचाराने तो जरा दुःखीत झाला. पण आई, दादा आणि खुशीचं नक्की नाहीच का गं? त्याने विचारलं. अरे काय सांगायचं? मागे तुला म्हटलं होतं ना, जैन सर खुशीचं लग्न ठरवतायत म्हणून त्यांनी जबरदस्तीने खुशीचा साखरपुडा करून दिला सुद्धा. अरे बाबांकडे फोटो आहे त्याचा. त्यांनी त्यांच्या मुलीचा विचार केला. खुशीने सुद्धा तिच्या आईवडिलांचा विचार करून निर्णय घेतला ना. मग आता आपण शिरीषचा विचार नको का करायला? त्याला सांभाळायला नको का? आनंदी आणि शिरीषचं लग्न व्हावं अशी यांची आणि माझी सुद्धा इच्छा आहे. आणि सत्यजित काकांना सुद्धा मनापासून तेच वाटते. पण आई, आपल्या मनात कितीही असलं तरी दादा तयार होईल का? घाबरत घाबरत गिरीशने विचारलं. आता दुसरा पर्याय तरी आहे का? आज हे बोलणार आहेत त्याच्याशी. तो ऐकला नाही तर मग काय होईल कुणास ठाऊक. हे जाम रागवतील. चिंतातूर होत नूतनताई म्हणाल्या.
आणि आता करायचं तरी काय? त्याला या क्षणी सावरणारं सांभाळणारं कुणीतरी हवं रे. आनंदी खरंच गोड मुलगी आहे. ती आपल्या घरात आली ना की शिरीष मागचं सगळं विसरून जाईल. आम्ही तर त्याच्याशी बोलणार आहोतच, पण तूही त्याला समजाव हं. आपला दादा आनंदी व्हायला हवाय ना तुला? नूतनताईंनी विचारलं. हो गाई, दादा आनंदी व्हायला हवाय आणि आनंदीचा सुद्धा व्हायला हवाय. नेहमीचा डायलॉग मारत हसत हसत तो म्हणाला. नूतनताईंनी त्याला चापट मारली. पण आई, मग आनंदी का रडतीये? दादाशी लग्न ठरलं म्हणून? त्याने विचारलं. नाही रे, अरे मुलींचं असंच असतं. आता लग्न व्हायचं म्हणजे हे घर सोडून जाणार, बाबांपासून दूर, वेगळ्या घरी वेगळ्या माणसांमध्ये जाणार. ते दुःख आणि भीती असतेच की नाही? मी तिला समजावलंय, पण एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत ना, त्या सगळ्या गोष्टी पचवायला तिलासुद्धा वेळ लागेलच. तुमच्या दोघांचं चांगलं पटतं. तिच्या मनातलं ती तुझ्यापाशी बोलू शकते. तू तिच्याशी बोल, तिला समजाव, तिला म्हणाव काही काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. करशील ना एवढं? आईला घट्ट मिठी मारत गिरीश म्हणाला. करेन. अपनी आंदूगिरी किस दिन काम आएगी? काय म्हणालास? नूतनताईंनी न कळून विचारलं. नाही नाही, तुला नाही कळणार ते. मी आलोच. असं म्हणत तो धावत पळत तुळशी वृंदावनाकडे गेला. आनंदीच्या बाजूला जाऊन बसला. आनंदी आता रडत नव्हती, पण खाली पडलेल्या पानांशी काहीतरी चाळा करत होती. आनंदी, माझ्याशी काही बोलायचं आहे का तुला? त्याने विचारलं. नाही, मला कुणाशीच काहीच बोलायचं नाही, जरा रागानेच ती म्हणाली. तिच्या खांद्यावर हात ठेवत गिरीश म्हणाला. आनंदी, असं काय करतेस? मला आत्ताच आईकडून कळलं. खरं सांगू, ऐकून मला खूप आनंद झाला गं. इतका की शब्दात सुद्धा सांगता यायचा नाही. तुला भेटल्यापासून, तुझ्याशी मैत्री झाल्यापासून आपल्यात नक्कीच काहीतरी छान बॉन्ड आहे असं वाटतच होतं. पण बघ ना, देवाने कसा बॉन्ड तयार केला तो. आता तू आमच्या घरी येणार, हो ना? तरी आनंदी शांत होती. काय झालं आनंदी? बोलत का नाहीस? अगं, जे काही तुझ्या मनात असेल ते सांग मला. खरं सांग, तुला हे लग्न करायचं नाही आहे का? तसं असेल तरीही सांग. आपण काहीतरी आंदूगिरी करून घरच्यांना समजावूया. पण बोल गं, शांत नको राहूस. गिरीश म्हणाला. काय बोलू? सगळ्या गोष्टी आयुष्यात एवढ्या पटापट घडत आहेत की बोलायला आणि विचार करायला सुद्धा वेळ नाही. काही सुचतच नाही. बाबांना माझी काळजी आणि मला बाबांची. एवढ्या वर्षात आम्हा दोघांचंच एक जग होतं. माझ्या लग्नाचा मी कधी विचारच केला नाही आणि आता हे सगळं अशा पद्धतीने पुढे आलं. आनंदी म्हणाली. तुला हे लग्न करायचं नाही का? गिरीशने विचारलं. मला नाही रे कळत गिरी. एकीकडे बाबांचा विचार येतो, दुसरीकडे काका काकूंचा. ते सगळे किती आनंदी आहेत, खुश आहेत. आणि तिसरीकडे? एवढं म्हणून ती शांत राहिली. तिसरीकडे कुणाचा? त्याने विचारलं. तुझा. तू बघ कसा आनंदाने उड्या मारतोयस. ते ऐकून गिरीश हसला. आनंदी, हे सगळं अचानक झालं हे बरोबर आहे, पण कधी कधी नियती असे धक्के अचानकच देत असते. जे बरोबर आहे, पण कधी कधी नियती असे धक्के अचानकच देत असते. जे घडतंय ते स्वीकारण्यातच शहाणपण असतं तेव्हा. पण खरं सांग, तुला शिरीष दादा आवडला नाही का? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही. तिची नजर जमिनीला खिळून होती. मला माहिती आहे, तुमच्या दोघांचं तसं भेटणं झालेलं नाही, बोलणं झालेलं नाही. एकमेकांना तुम्ही नीट ओळखतसुद्धा नाही. पण एक सांगतो, माझा दादा खूप चांगला आहे. त्याच्या इतका केअरिंग माणूस अजून तरी मी पाहिलेला नाही. त्याचा स्वभाव ना साधारण बाबांसारखा आहे. बाहेरून चिडचिड करेल, पण आतून मात्र त्याला सगळ्यांची काळजी असते. मी सांगतो ना, तू त्याच्याबरोबर खूप आनंदी राहशील. पटतंय ना माझं म्हणणं? काय गं? त्याने विचारलं. हो रे, दादाची स्तुती करायला तू काही कमी नाहीस, ती म्हणाली. मग आहेच माझा दादा तसा, आणि आता वहिनीसुद्धा. तो असं म्हणताच आनंदी हसली. त्याला चापट मारली. आनंदी, होकार नक्की मनापासून आहे ना? मनात दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा, म्हणजे श्यामचा विचार नाही ना? ते ऐकून आनंदी थोडी गंभीर झाली. नाही रे गिरी, ज्या नात्याला नाव गाव काही नाही, त्या नात्याचा आणि माणसांचा विचार करून तरी काय उपयोग? उलट जे आपल्यासाठी झटतायत, जे आपल्यावर मनापासून प्रेम करतायत, आधी त्यांचाच विचार करायला हवा. सध्या मला फक्त माझ्या बाबांचा विचार करायचा आहे आणि खालोखाल काका काकूंचा, बाकी काही नाही. असं म्हणत तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिच्या गालावरचे अश्रू पुसत गिरीश म्हणाला. हो ना, मग आता सारखं सारखं रडायचं नाही या. आता फक्त हसायचं. आनंदी आहेस, आनंदीच राहायचं. ती हसली. गिरीश, एक गोष्ट तरी पण विचारायची होती रे, ती म्हणाली. विचार ना, दादाबद्दल काही विचारायचं आहे का? तो म्हणाला. नाही रे, पण लग्नाआधी ह्यांना श्यामबद्दल सांगू का? तिने विचारलं. अगं आत्ताच तू म्हणालीस ना,
ज्या नात्याला काही नाव गाव नाही त्या नात्याचा एवढा विचार का करायचा? आणि ज्या रेषा इतक्या अस्पष्ट आहेत त्यांना ठळक तरी कशाला करायचं? उगीच संशय निर्माण होईल. तू दादाला नेमकं काय सांगणार आहेस? श्याम तुझा मित्र आहे की तुझं त्याच्यावर प्रेम आहे? काहीच नीटसं सांगू शकणार नाहीस तू. तेव्हा हा विषय इथेच सोडून दे. डोक्यातून मनातून काढून टाक. हा विषय इथेच संपला. ओके? गिरीशने तिला समजावल्यावर तिला बरं वाटलं. तेवढ्यात नूतनताई तिथे आल्या. काय मित्रमैत्रिणीचं बोलून झालं का? त्यांनी विचारल्यावर आनंदी हसली. आनंदी, शिरीषचा फोन होता हं. सत्यजित भाऊजींची प्रकृती आता स्थिर आहे. 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल असं डॉक्टर म्हणत होते. तेव्हा आता काळजी करू नकोस. आणि चल काहीतरी खाऊन घे. नाहीतर शिरीष आल्यावर पुन्हा ओरडेल हा तुला. असं म्हणताच ती लाजली. अय्या, दादाचं नाव ऐकताच ही लाजली बघ आई, गिरीश म्हणाला. ते ऐकताच त्याला धपाटा घालत आनंदी उठून घरात पळाली. नूतनताई आणि गिरीशसुद्धा छान हसले. सत्यजितांना डिस्चार्ज मिळाला, पण डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य आता जवळजवळ सगळ्यांनीच स्वीकारलं होतं. त्यांना घरी आणलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. विश्वराजांना ते म्हणाले, विशू, पुन्हा घरी येतोय की नाही असं वाटत होतं. पण तुझे केवढे रे उपकार. घरी आणलंस मला. सत्या, काय वेड्यासारखं बोलतोयस? घरी आणलंस म्हणजे काय? घरी यायचंच होतं. मुलांच्या लग्नाची तयारी कोण करणार? मी शिरीषशी बोललोय. तो लग्नाला तयार आहे. सत्यजितांना आनंद झाला. पण मी अजून आनंदीशी नाही रे बोललो. तशी ती माझ्या शब्दाबाहेर नाही, पण तिला माझीच जास्त काळजी वाटते. आता या पोरीला कसं समजवायचं? मुलगी ही परक्याचं धन असते. कधी ना कधी तिला सासरी जावंच लागतं, आईबापाला सोडून. तिच्यासाठी आई पण मी आणि बाप पण मीच. म्हणून तिचा जीव तीळ तीळ तुटतो रे माझ्यासाठी. सत्यजित म्हणाले. भाऊजी, काळजी करू नका. मी बोलले आनंदीशी. तीसुद्धा लग्नाला तयार झाली आहे. तेही अगदी आनंदाने. कारण तुम्ही आमच्याबरोबर तिथे राहणार आहात असं आम्ही सांगितलं. तेव्हा तुमची तिच्यासाठी आणि तिची तुमच्यासाठीची काळजी आता मिटली आहे. आता लवकर बरं व्हायचं. चांगलं औषध पाणी करायचं. नूतनताई असं म्हणताच सत्यजितांनी अक्षरशः हात जोडले. वहिनी, वहिनी, डोक्यावरचा खूप मोठा भार हलका केला तुम्ही. पोरीशी कसं बोलावं हे कळतच नव्हतं. पण ती लग्नाला तयार झाली. खरंच खूप चांगली गोष्ट झाली हो. आता मला आनंदीची अजिबात चिंता नाही. माझ्यानंतर ती तुमच्या छत्रछायेखाली आहे. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेवढ्यात आनंदीसुद्धा बाहेर आली. बाबा, आल्यापासून नुसत्या गप्पा चालल्या आहेत. तुम्ही काही खाल्लेलंही नाही. हे पेजेचं पाणी आणलंय, तेवढं तरी पिऊन घ्या. तिच्या डोक्यावर हात ठेवत सत्यजितांनी विचारलं. आंदू, आमचा निर्णय मान्य आहे ना तुला? तू खुश आहेस ना बेटा? आपल्या वडिलांच्या निस्तेज होत चाललेल्या डोळ्यांकडे आनंदी क्षणभर पाहत राहिली आणि मग म्हणाली, हो बाबा, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. सगळ्यांना खूप आनंद झाला. शिरीष मात्र बाहेर एकटाच बसून होता. या 1-2 दिवसात जे आपल्याबरोबर घडलंय त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. असं एका क्षणात लग्न ठरवता येतं का? आणि क्षणात मोडताही येतं का? खुशी, आय मिस यू व्हेरी मच. कदाचित आपल्या वाटा वेगळ्याच होत्या. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा. विशिंग ऑल द बेस्ट विशेस. असं म्हणत त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर हात ठेवला. गिरीश होता. दादा, आता काय विचार करतोस? खुशीच्या बाबतीत जे घडलं ते घडायला नको होतं. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असेल. आपले बाबा कितीही स्ट्रिक्ट असले तरी ते नेहमी आपल्या भल्याचाच विचार करतात. माहिती आहे ना तुला? तुझं आणि आनंदीचं लग्नसुद्धा त्यांनी खूप विचार करूनच ठरवलं असणार. आणि खरं सांगू, आनंदी खूप चांगली मुलगी आहे रे. तिच्या येण्याने खरोखरच तुझं आयुष्य आनंदीच होईल, सांगतो बघ मी. हळूहळू मागचे सगळे विचार सोडून दे आणि आता जे घडतंय ना ते आनंदाने स्वीकार. त्यातच सगळ्यांचं भलं आहे आणि सगळ्यांचा आनंद आहे. बरोबर ना? गिरीश म्हणाला. खूप मोठा झालास रे. त्याच्या खांद्यावर हात टाकत शिरीष म्हणाला. मग आता वहिनी येणार म्हटल्यावर थोडी तरी मॅच्युरिटी यायला हवीच ना? गिरीश म्हणाला. पण काय रे गिरीश, त्या तुझ्या होणाऱ्या वहिनीला मी पसंत आहे का? त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहत शिरीषने विचारलं. गिरीशला नामी संधीच मिळाली. अरे दादा, पसंत आहेस का काय विचारतोस? तुझं केवढं कौतुक करत होती ती, माहिती आहे का? गिरीश म्हणाला. चल, उगीच काहीतरी. माझं कशाला कौतुक करेल? शिरीष म्हणाला. अरे नाही, खरंच सांगतोय. उगीच बढवून चढवून सांगणारा माणूस नाही मी. गिरीश म्हणाला. असं काय म्हणत काय होती ती? अरे म्हणत होती, शिरीष वेळेचा अगदी पक्का आहे, शिस्तीचा आहे,
पण तेवढाच केअरिंगसुद्धा आहे, गिरीश म्हणाला. अच्छा, पण मला डायरेक्ट अरे तुरे केलं तिने? म्हणजे केलं तरी तशा काही चूक नाही, पण तसं आमच्यात फार बोलणं झालेलं नाही, तेवढी जवळीक नाही ना, म्हणून विचारलं. शिरीष असं म्हणताच गिरीश जरा बावचळला. आता आनंदीचं इम्प्रेशन याच्या नजरेत खराब होतंय की काय, अशा विचाराने तो पटकन म्हणून गेला. अरे नाही, तुला अहोजाहोज करून म्हणत होती ती, पण मी तुला सांगताना अरे तुरे झालं. हां, तसंच वाटलं मला, कारण तशी ती फार संस्कारी वाटते, उलट बोलणारी, उद्धट वाटत नाही. हो ना, पण फार रडूबाई आहे. जरा काही झालं तर मूळूमूळू रडत असते, सारखी कंप्लेंट करत असते. हो ना रे, शिरीषने विचारलं. अरे दादा, मुली तशाच असतात. आता पटकन सगळ्यांसमोर कोणी खेकसलं, ओरडलं तर डोळ्यात पाणी येणारच ना. पण स्वभावाने एक नंबर आहे ती. जेवण तर इतकं छान बनवते, आणि त्यात मासे खेकड्यांचं कालवण तर विचारूच नकोस. हळूहळू कळेलच तुला, आणि मीही तसा गाईड करत राहीन मध्ये मध्ये. हा, गिरीश म्हणाला. बरीच माहिती मिळवली आहेस तू तिच्याबद्दल, शिरीषने विचारलं. अरे अजून तरी काहीच नाही. मला माहीत असतं ना ती माझी होणारी वहिनी आहे, तर तिची सगळी कुंडली तुझ्यासमोर मांडली असती. पण काळजी करू नकोस, टप्प्याटप्प्यावर तुला मी माहिती पुरवत जाईन. ओके, चल येऊ मी, गिरीश असं म्हणताच त्याने विचारलं. का रे, कुठे चाललास? काही काम आहे का महत्त्वाचं? हो, माहिती गोळा करायची आहे ना, येतो मी. आपल्या भावाच्या निरागस बोलण्यावर शिरीषला हसू आलं, पण क्षणभर त्याच्या मनात विचार आलाच. आनंदी खरंच आपल्याबद्दल एवढं चांगलं बोलली असेल का? असेलच ना, चांगलेच आहोत आपण. माणसांची चांगली पारख आहे तर तिला. स्वतःचीच पाठ थोपटत शिरीष मग तिथून उठला. हे बघ सत्या, आता मला फार गावी थांबता यायचं नाही हं. अरे तिथे सुद्धा फार कामं पडली आहेत माझी. त्यात आम्ही दोघेही इथेच, ऑफिसमध्ये कुणी नाही. तेव्हा आपण 2-3 दिवसांनी मुंबईला निघू. लग्नाचं वगैरे काय ते तिथेच ठरवू. तू बरा झालास ना की पुन्हा गावी येऊ आणि मग लग्न करू. चालेल, विश्वराज म्हणाले. विशू, माझ्यावर एवढे उपकार केले, आता एक शेवटचे उपकार कर. माझी अवस्था तुला माहिती आहे रे. कुणी किती काही म्हटलं तरी आता माझं इथलं वास्तव्य फार नाही, आणि खरं सांगू, आता मला त्याचं दुःखही नाही. माझ्या आनंदीला सून म्हणून स्वीकारलं, एवढा मोठा आनंद तू माझ्या झोळीत टाकलायस. काय सांगू, आता फक्त एकच इच्छा आहे, तिचं लग्न मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. तिच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या पाहायच्या आहेत. मी काय म्हणतो, आपण या 2 दिवसातच आनंदी आणि शिरीषचं लग्न उरकून घेतलं तर? अगदी साधेपणाने करू. मोठा मांडव नको की गाव जेवण नको. फक्त आपण घरातली माणसं आणि सगळे विधी करायला गुरुजी. जो काही सोहळा करायचा आहे तो तुम्ही मुंबईला जाऊन मोठा करा. मला फक्त माझ्या लेकीचे 4 हात झालेले पाहायचे आहेत. तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहायचं आहे. एवढी माझी इच्छा पूर्ण करशील? अगदी शेवटची इच्छा आहे असं समज. सत्यजित असं बोलताच विश्वराज गहिवरले. अरे सत्या, काय बोलतोयस? तुला किती वेळा रे समजवायचं? नको सारखी मरणाची भाषा करू. आपण जाऊया ना मुंबईला. विश्वराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. विशू, नको रे रडूस. उलट देवाचे आभार मान, त्याने मला एक संधी दिली. कदाचित माझ्या लेकीचं लग्न पाहण्यासाठी दिली असेल. मी तर म्हणतो, आता या प्रत्येक क्षणाचा सोहळा करूया. असं रडून मला निरोप नका देऊ. आनंदाने द्या. माझ्या लेकीचे आनंदाचे क्षण मला पाहू देत. मी जितके दिवस आहे ना तितके दिवस तुमच्यासोबतचा प्रत्येक क्षण मला आनंदाने जगायचा आहे. ज्या ज्या गोष्टी मनात होत्या त्या सगळ्या घडल्या. आता खरंच सांगतो, कसलीही इच्छा राहिली नाही. बाबांचं ते सगळं बोलणं आनंदीने ऐकलं आणि ती बाबांच्या कुशीत शिरून रडू लागली. बेटा आनंदी, नको ग रडूस. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. पण देव बघ ना किती दयाळू, त्याने मला एक संधी तरी दिली. आता मन घट्ट कर. तुझं लग्न सोडून आता बाकी कसलीच इच्छा उरलेली नाही माझी. खरं सांगू, आता हे आजारपण, ही ट्रीटमेंट, याचा मला खूप त्रास होतो आहे. प्लीज मला शहराकडे हे नेण्याचा हट्ट करू नका. मी इथेच शांतपणे जाईन. पण त्याआधी मला तुझं लग्न पाहायचं आहे. तू रडू नकोस. तू रडलीस की मला त्रास होतो. मला सांग, आजच्या या क्षणापासून अगदी आयुष्यभर तू हसतच राहशील, स्वतः आनंदी राहशील आणि इतरांना आनंदी ठेवशील. अगं, म्हणूनच तर तुझं नाव आनंदी ठेवलं आहे ना आम्ही. आता रडायचं नाही, प्रत्येक क्षणाचा सोहळा करायचा. विश्वराजांनी मग फार वेळ घेतलाच नाही. गुरुवांना बोलावलं, लगेचच लग्नाची तयारी सुरू केली. फार गोंधळ नव्हताच. लग्न अगदी साध्या पद्धतीने घराच्या समोर मांडव टाकून करून घ्यायचं ठरलं. 2 दिवसांनी लग्न,
त्यामुळे 2 दिवसात सगळी तयारी करायची होती. निदान नवरा नवरीची तरी. त्या दोघांना कपडे घ्यायला हवेत. आनंदीला 4 दागिने करायला हवेत. मंगळसूत्र, बांगड्या, पाटल्या, डूल. अहो एवढं सगळं 2 दिवसात कसं व्हायचं? नूतनताई विश्वराजांना म्हणाल्या, होईल ग, सगळं होईल, मी आहे ना. आज आपण सोनाराकडे जाऊ. कपड्यांचं तू मुलांना सांग, ते त्यांचे त्यांचे कपडे घेऊन येतील. वाटल्यास आनंदी बरोबर तू जा, गिरीश शिरीष बरोबर जाईल. अहो मला काही सांगू नका कपड्या बिपड्यांचं. मला कुठला वेळ, मला किती कामं आहेत. नूतनताई असं म्हणाल्यावर विश्वराजांनी मग गिरीश, आनंदी आणि शिरीषला बोलावलं. गिरीश, ही सामानाची लिस्ट मी देतो, ते सगळं सामान तू घेऊन ये. आणि आनंदी आणि शिरीष, तुम्ही दोघांनी एकत्र जा, तुमचे तुमचे कपडे घेऊन या. विश्वराज असं म्हणताच आनंदी आणि शिरीष एकमेकांकडे पाहू लागले. शिरीष पटकन म्हणाला, आम्ही दोघं? त्यापेक्षा मी गिरीश बरोबर जातो ना, आणि मग सामान काय आणायचं असेल ते नंतर गिरीश घेऊन येईल. आणि मग आनंदीच्या कपड्यांचं काय, ती कुणाबरोबर जाईल? विश्वराजांनी विचारलं. अहो बाबा, मला काय कळतंय त्या साड्या बिड्यांमधलं, शिरीष म्हणाला. पण आता कळायला हवं. बायकोच्या मनात प्रवेश मिळवायचा असेल तर पहिला मार्ग त्यांच्यासाठी छान साड्यांची निवड हाच असतो. ते काही नाही शिरीष, आता तूच तिच्याबरोबर गेला पाहिजेस, विश्वराजांनी समजावलं. तेवढ्यात आनंदी म्हणाली, त्यांना नसेल जमत तर राहू दे काका, मी गिरीशला घेऊन जाईन ना. गिरीश, येशील ना माझ्याबरोबर? आनंदीने विचारलं. येईन ग, पण तू दादाबरोबर गेलीस तर तुम्हाला एकमेकांच्या चॉईसने पण कपडे घेता येतील ना, गिरीश म्हणाला. ए गिरीश, तू उगाच स्वतःचं काहीतरी सुचवू नकोस हां, आणि उगीच आगाऊपणा करू नकोस. तू माझ्याबरोबर चल, त्याला दरडावत शिरीष असं म्हणताच विश्वराज भडकले. तुला काय प्रॉब्लेम आहे शिरीष तिच्याबरोबर जायला? होणाऱ्या बायकोबरोबर जायला कसली लाज वाटते तुला? पुन्हा पुन्हा तो विषय नको हां. सांगितलं तेवढं करा. चला जा तयारीला आणि निघा आपल्या कामाला. आनंदी गुपचूप निघून गेली. शिरीष वैतागतच बाहेर पडला. आई, मी कुणाबरोबरही जाणार नाही, मी माझे माझे कपडे आणायला चाललो आहे. अरे शिरीष, असं काय करतोयस? घेऊन जा ना आनंदीला पण बरोबर. ठीक आहे, मग गिरीश तूही आमच्याबरोबर चलायचंस, मी एकटा नाही जाणार. त्याचं बोलणं ऐकून गिरीशला हसायला आलं. एकटा कसं? आनंदी आहे ना तुझ्याबरोबर. तू आनंदीला घाबरतोस की काय रे? तसं काही नाही हा गिरीश, शिरीष म्हणाला. अरे मग जा ना बिंदास, तिला सगळी दुकानं माहीत असतील इथली. तो असं म्हणताच आनंदीने रागाने गिरीशकडे पाहिलं. असू देत, मी एकटाच चाललो आहे, असं म्हणत शिरीष बाहेर पडला. आनंदी त्याच्याकडे पाहतच राहिली. ती रागावून मागच्या अंगणात येऊन बसली. काय वाटेल ते करा, मला बरीच कामं आहेत, मी चालली आहे सोनाराकडे, असं म्हणत नूतनताई विश्वराजांबरोबर बाहेर पडल्या. गिरीश आनंदीच्या बाजूला येऊन बसला. अगं तू का गेलीच नाही त्याच्याबरोबर? तो तसाच आहे, तो लाजतो. तू सांगायचंस ना, अहो मी पण येते म्हणून. तसा प्रेमळ आहे ग तो, गिरीश असं म्हणताच आनंदी भडकली. हो, पाहिलं मी किती प्रेमळ आहेत ते. मी काय आता त्यांच्या मागे हट्ट करू, मला पण घेऊन जा, मला पण घेऊन जा म्हणून? आणि ते प्रेमळ बिमळ काही नाही, हाताला टोचणारा फणस आहे, नुसता फणस. आणि हा फणस नुसता काटेरी नाही, आतून कडवटसुद्धा आहे. केवढा ॲटिट्यूड आहे त्यांना. जा, करा स्वतःची खरेदी, मी जाईन माझी माझी. आनंदीसुद्धा आता भडकली होती. तसं नाही आहे ग, मी म्हटलं ना, त्याला जरा तुझ्याशी बोलायला अनकम्फर्टेबल वाटतं. भावाची बाजू घेत गिरीश म्हणाला. का, मी मारते का चावते? रागाने आनंदीने विचारलं. तसं गिरीशला हसू आलं. तसं नाही, आता माझा स्वभाव कसा एकदम जॉयफुल आहे, मी पटकन सगळ्यांमध्ये मिसळतो. तसा तो नाही ना, शांत आणि अबोल आहे जरा. अच्छा, वस्कन ओरडायला आणि खेकसायला शांतपणा म्हणतात का? आज आनंदी पण काही ऐकायला तयार नव्हती. अगं तसं तो उगीच दाखवतो, पण माणसांची चांगली पारख आहे हा त्याला. तुझं तर किती कौतुक करत होता, म्हणत होता आनंदी तशी खूप संस्कारी आहे, नम्र आहे, हळवी आहे. मुद्दामूनच शिरीषने रडूबाई असा केलेला तिचा उल्लेख त्याने टाळला होता. आनंदीने त्याच्याकडे मग अविश्वासाने पाहिलं. खरंच असं म्हणाले ते? अगं मग काय, उगीच बढवून चढवून सांगणारा माणूस नाही मी. अच्छा, आणखीन काय काय म्हणत होते आपले दादासाहेब? तिने विचारलं. आणखीन बरंच काही म्हणत होता, जसं की आनंदी किती हसरी आहे, छोट्या छोट्या गोष्टी मनात धरून बसत नाही, उगीच ह्याला त्याला कंप्लेंट करत नाही, एवढ्या तेवढ्या गोष्टीवर रडत बसत नाही, नावासारखी हसरी आणि आनंदी आहे, तिच्याशी गप्पा मारायला मजा येते. गिरीश उगीच काहीतरी बोलत होता. ए गप्रे थापाड्या, ते असं काही बोलणार नाहीत माझ्याबद्दल. पाहिलंय ना मी, पहिल्या भेटीतच समजलं त्यांचा स्वभाव.
एक नंबर खडूस आहेत ते. कडू कारलं, काटेरी निवडुंग, टोचऱ्या गुलाबाचे काटे. ना त्यांना माझ्या इमोशन्सची कदर आहे ना माझ्या भावनांची. इमोशनल होत आनंदी म्हणाली. अगं भावना आणि इमोशन्स एकच असतात. आणि हे बघ तसं नाही. आनंदी, दादा थोडा अबोल आहे. त्याला पटकन मिसळता येत नाही. लोकांशी बोलताना मिसळताना जरा ऑकवर्ड वाटतं. तो दाखवत नसला तरी त्याला तुझी खूप काळजी आहे हं. गिरीशने आपल्या परीने समजवायचा प्रयत्न केला. पण आनंदीने आपली री ओढतच म्हटलं, माझी काळजी आहे म्हणे. पाहिली ना मी काळजी. एकटेच कसे तरातरा निघून गेले. एक नंबर सांगते ना तुला गिरीश. एक नंबर चिडखोर, रागीट, हट्टी, हे के खोर आणि स्वतःचं म्हणणं खरं करणारे आहेत तुझे दादा. अगं बाई, तुला आता मी कसं गिरीश एवढं बोलेपर्यंत त्याचं लक्ष मागे गेलं. मागे शिरीष उभा होता. घसा साफ करत तो खाकरला. आनंदीने मागे पाहिलं. शिरीषला मागे पाहून तिला धक्का बसला. ती पटकन उभी राहिली. आपण बोललेलं यांनी सगळं ऐकलं असेल का? विचारानेच ती जाम घाबरली. मग मॅटर लाईट करत गिरीश म्हणाला, अरे दादा, तू केव्हा आलास? हे काय? काही वेळापूर्वीच. जेव्हा माझ्या असलेल्या नसलेल्या दुर्गुणांचा कौतुक सोहळा चालला होता ना, तेव्हाच. ते ऐकताच आनंदीने आपले डोळे घट्ट बंद करून घेतले. गिरीश, वेळीच तोंड बंद झालं असतं ना तर डोळे घट्ट बंद करून घ्यायची वेळ आली नसती. ते ऐकताच मग तिने आपले डोळे हलकेच उघडले. पण त्याच्याकडे वर पाहण्याची हिंमत तिला होईना. आनंदीकडे पाहत मग शिरीष म्हणाला, हां, आणि तुम्ही आम्हाला निरनिराळी विशेषणं लावून झाली असतील तर चला, फॉर अ चेंज लग्नाची थोडी खरेदी पण करूया. मी गाडीत थांबलोय. गिरीश, लवकर यायला सांग. उशीर केलेला आवडत नाही मला. असं म्हणत शिरीष निघून गेला. हो दादा, अगदी 2 मिनिटातच येईल आनंदी. गिरीश मागून हाक देत म्हणाला. तो गेल्यावर गिरीश तिला म्हणाला, आनंदी जा लवकर आता. तो वाट पाहतोय तुझी. बघ, मी म्हटलं होतं ना, तो फार प्रेमळ आहे. तुला न्यायला आला की नाही परत? अरे पण गिरीश, मी अशी एकटी नाही जाणार. आणि आता हे एवढं घडल्यानंतर तर नाहीच नाही. तूही सोबत चल माझ्या. अरे मला भीती वाटते. मी काय काय बोलून गेले त्यांना. आणि ते आपलं बोलणं ऐकत एवढे मागे येऊन थांबले. तुला सांगायला काय झालं होतं रे मूर्खा? मठ्ठासारखा बघत राहिलास. आनंदीने ओरडून त्याला विचारलं. अगं, तो मला काय कळवून आला होता का? अचानक आला ना तो. जेव्हा तुला कळलं त्याच्या क्षणभर आधीच मला कळलं. पण आता तू बोलण्यात वेळ घालवू नकोस. जा, तुझी वाट पाहतोय तो. उशीर झाला तर उगीच चिडेल. गिरीश म्हणाला. नाहीतर काय, चिडण्याशिवाय दुसरं येतं काय त्यांना? आनंदी म्हणाली. आता त्याच्या रागावर तुला PhD करायची आहे का आनंदी? अगं बाई, त्याचा राग फार वाईट आहे. राग आला ना तर तो. एवढं म्हणून गिरीश थांबला. राग आला तर काय काय करतील? अडखळतच आनंदीने विचारलं. तेवढ्यात शिरीषचा बाहेरून आवाज आला. गिरीश! बघ कसा भडकला तो. आता जा लवकर आनंदी. तू पण चल गिरीश, मी नाही जाणार एकटी. तुला कळत कसं नाही? अरे मी एकटी त्यांच्या तावडीत सापडले ना तर आज माझा खिमाच करतील. घाबरत घाबरत आनंदी म्हणाली. बरं बाई चल. असं म्हणत गिरीश तिच्याबरोबर गेला. पटकन पुढे होऊन गिरीशने गाडीचा पुढचा दरवाजा आनंदीला बसायला उघडून दिला. तिला खरं तर त्यांच्यासोबत पुढे बसायचं नव्हतं. पण शिरीष रागाने पाहतोय हे पाहून ती चटकन बसली. तेवढ्यात गिरीशने चटकन दरवाजा बंद केला आणि म्हणाला, तुम्ही व्हा पुढे, मला दुसरी कामं करायची आहेत. आनंदी गिरीश गिरीश असं म्हणत राहिली आणि गिरीशने मात्र तिथून पळ काढला. ती जरा शांत झाली तेव्हा कुत्सितपणे शिरीषने विचारलं, निघायचं की अजून कुणाला आमंत्रण द्यायचं बाकी आहे? तशी हळू आवाजात ती म्हणाली, नाही. की अजून कुणाला आमंत्रण द्यायचं बाकी आहे? तशी ती हळू आवाजात म्हणाली, नाही, निघूया आपण. त्याने मग गाडी गेटच्या बाहेर घेतली. आता दोघांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का? खुशीचं काय होईल? सगळ्या गोष्टी पाहूया येणाऱ्या भागात.